दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला। रात्री बिर्याणीनंतर कुटुंबियांनी गोड पदार्थ म्हणून कलिंगड खाल्लं होतं आणि त्यानंतरच चौघांनाही त्रास होऊ लागला आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। सध्या उन्हाळा सुरू आहे आणि त्यातही कलिंगडची मागणी मोठी आहे। अशातच मुंबईतील या घटनेमुळे आता सोशल मीडियावर बऱ्याच उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत। खरंच बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यानं असं होऊ शकतं का? कलिंगड नेमकं कधी खावं, त्यावर डॉक्टरांचं म्हणणं काय आहे, याबद्दलच आपण आज माहिती घेणार आहोत। मात्र तत्पूर्वी हे प्रकरण नेमकं काय आहे त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रेसिता आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। मोबाईल ॲक्सेसरीजचं दुकान चालवणारे अब्दुल्ला कादर, त्यांची पत्नी नसरीन, मुली आयशा आणि झैनब हे इतर 5 नातेवाईकांबरोबर रात्री मेजवानीसाठी एकत्र आले होते। बिर्याणी खाल्ल्यानंतर ते पायधुनी येथील आपल्या घरी परतले। रात्री घरी जाईपर्यंत त्यांना कोणताही त्रास जाणवला नाही। मात्र घरी पोहोचल्यानंतर रात्री 1 वाजता कुटुंबातील सदस्यांनी कलिंगड खाल्लं। त्यानंतर पहाटे 5 वाजता कुटुंबातील या 4ही जणांना अस्वस्थ वाटू लागलं। उलट्या आणि अतिसारामुळे त्यांची प्रकृती खालावली। चौघांची ही अवस्था इतकी वाईट झाली होती की त्यांना उठताही येत नव्हतं। शेजाऱ्यांना या गोष्टीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्याच इमारतीत राहणाऱ्या डॉक्टर कुरेशी यांना बोलावून घेतलं। डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला, मात्र परिस्थिती हाताबाहेर जात असल्यामुळे त्यांनी कुटुंबियांना तत्काळ रुग्णालयात दाखल केलं। या चौघांनाही रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते। मात्र लहान मुलगी झैनबचा रविवारी सकाळी 10:15 मृत्यू झाला। त्यानंतर आई नसरीन आणि मोठी मुलगी आयशा या उपचारांना प्रतिसाद देत नव्हत्या, त्यामुळे थोड्या वेळानंतर त्यांचाही मृत्यू झाला। तर रात्री 10:30 वाजता त्यांचे वडील अब्दुल्ला यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला। डॉक्टर जियाद कुरेशी यांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितले की चौघांचीही प्रकृती खूपच खालावली होती। उलट्या आणि अतिसारामुळे ते खूपच थकलेले दिसत होते। मी त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला। तसंच रात्री उशिरा काय खाल्लं होतं हे देखील मी त्यांना विचारलं। त्यावेळेस ते म्हणाले की रात्री आम्ही कलिंगड खाल्लं होतं। दरम्यान या घटनेमुळे अन्नातून होणाऱ्या विषबाधेचा मुद्दा देखील आता उपस्थित होतोय। पोषण तज्ज्ञ रुपाली दत्ता यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत याबद्दलची अधिक माहिती दिली आहे। त्यांनी म्हटलंय की कलिंगडमध्ये पाणी आणि नैसर्गिक साखरेचं प्रमाण हे जास्त असतं, त्यामुळे त्यात जर भेसळ असेल तर जीवाणूंची झपाट्यानं वाढ होऊ शकते। त्याचबरोबर आहार तज्ज्ञ डॉक्टर अर्चना बत्रा यांनी देखील कलिंगड खाल्ल्यामुळे विषबाधा होऊ शकते का याबाबत माहिती दिली आहे। त्या म्हणाल्या की जेव्हा एखाद्या फळाला साल्मोनेला संसर्ग किंवा लिस्टेरियोसिस सारख्या रोगजंतूंचा संसर्ग होतो, तेव्हा अशी फळं खाल्ल्यामुळे डिहायड्रेशन किंवा इतर आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात। आता कलिंगड किंवा इतर फळं नेमकी कधी खावीत असा प्रश्न विचारला जातोय। त्यावर डॉक्टर दत्ता म्हणाल्या की कलिंगड खाण्याची उत्तम वेळ ही सकाळी किंवा दुपारच्या जेवणादरम्यान असू शकते। रात्री उशिरा फळ खाल्ल्यानं आपोआप विषबाधा होत नाही। जर फळ हे दूषित असेल किंवा ते पचवण्याची शरीराची क्षमता कमी असेल तर मात्र त्रास होऊ शकतो। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून चौघांचंही शवविच्छेदन करण्यात आलं आहे। 12 तासांच्या अंतरानं एकाच कुटुंबातील 4ही सदस्यांचा संशयास्पद पद्धतीनं मृत्यू झाल्यामुळे या प्रकरणातील गूढ वाढलंय। अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात असल्यामुळे पोलिसांनी घरातून अर्धवट खाल्लेल्या कलिंगडचे तुकडे आता ताब्यात घेतले असून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत। त्यामुळे आता पुढील तपासातूनच या सगळ्याचा उलगडा होऊ शकतो।